जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झालेली पाहायला मिळते। खालापूर तालुक्यातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा आतकरगाव जिल्हा परिषद गट सध्या चर्चेत आहे। आज शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ रानसई गावाची ग्रामदेवता गावाडाई झोलाई आणि वरदायिनी मातेच्या मंदिरात करण्यात आला। या शुभारंभाला आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते। जिल्हा परिषदच्या उमेदवार रेश्माताई पाटील आणि खानाव पंचायत समितीच्या उमेदवार माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष भाई शिंदे ग्रामदेवतांची मनोभावे पूजा करून आशीर्वाद घेतले आणि रानसई गावापासून घर टू घर प्रचाराला सुरुवात केली। यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील, तालुका प्रमुख संदेश पाटील, भाजपचे नेते माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी आमदार थोरवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। खालापुरातील दोन्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर महायुतीचाच भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त केलाय। जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांना आपण सामोरे जात आहोत। आज या ठिकाणी आतकरगाव जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती गण सासगाव आणि आतकरगाव, खानाव आणि आतकरगाव या दोन्ही गणातील माझे जिल्हा परिषदच्या उमेदवार सौ रेश्मा राजेश पाटील आणि खानाव गणातील पंचायत समिती गणातील उमेदवार भाई रघुनाथ शिंदे आणि पलीकडे येरंबुवांच्या सुनबाई रोहिणी गणेश पाटील येरम असे तीनही उमेदवार या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातून निवडणुकीला सामोरं जात आहेत। आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी देवी गौडाई आणि झोलाई माता आणि वरदाई माता यांच्या चरणी आम्ही या ठिकाणी नतमस्तक झालेलो आहेत। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की खालापूर तालुक्याचा इतिहास आहे की ज्या वेळेस शिवसेना निवडणुकीला सामोरं जात असते त्या वेळेस मी स्वतः विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलो आणि याच मंदिरामध्ये आम्ही या ठिकाणी या देवीचं दर्शन या ठिकाणी घेतलं, देवीचा आशीर्वाद घेतला, या देवीच्या चरणी कौल मागितला आणि देवीने तो कौल मंजूर केला आणि पुन्हा एकदा या मतदारसंघाचा आमदार म्हणून 2 वेळा निवडून दिलं। आणि आज पुन्हा एकदा माझे सहकारी या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ या मंदिरामध्ये या ठिकाणी होत असताना या मातेच्या चरणी आम्ही सारेजण नतमस्तक होऊन आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे। आजच या ठिकाणी सांगतो की 5 तारखेला जे मतदान या जिल्हा परिषद आतकरगाव गणातून होणार आहे, 7 तारखेला जो निकाल लागणार आहे त्याच्यामध्ये रेश्मा राजेश पाटील आणि दोन्ही गणातील भाई शिंदे आणि रोहिणी येरम हे तीनही उमेदवार आपले भरघोस मतांनी निवडून येतील, यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये या ठिकाणी नाही आहे। भाऊंनी मगाशी सविस्तरपणे सांगितलेलं आहे की जे उमेदवार या रिंगणामध्ये उभे आहेत, सौ रेश्मा राजेश पाटील यांचे नरेश पाटील यांचे ते छोटे बंधू आहेत आणि सासरे सुनबाई आहेत आणि त्यांचं नरेश पाटलांचं योगदान जर आपण साऱ्यांनी पाहिलं तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की तळागाळातील असणारा हे कार्यकर्ते आहेत आणि तळागाळातील लोकांपर्यंत नाल जोडलेलं नेतृत्व नरेश पाटलांच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी या खालापूर तालुक्याला लाभलेलं आहे। आणि त्यांचे पुतणे या ठिकाणी सुनबाई या निवडणुकीला सामोरं जात असताना नरेश पाटलांचं फार मोठं योगदान या आतकरगाव जिल्हा परिषद वॉर्डमध्ये आहे आणि हे आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी दिसून येत आहे। आणि आज आमचं खऱ्या अर्थाने शिवसैनिकांचं सगळ्यांचं भाग्य आहे की नरेश पाटलांच्या सुनबाई या धनुष्यबाण निशाणीवर या ठिकाणी लढत आहेत आणि मोठ्या फरकाने त्या ठिकाणी त्या निवडून येतील। भाई शिंदेंचं राजकीय वारसा आपल्याला माहिती आहे, कडवट शिवसैनिक म्हणून भाईंकडे आम्ही पाहतो, एक ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून त्यांचंसुद्धा फार मोठं योगदान जिल्हा परिषदचे उपाध्यक्षपासून सरपंचपासून सगळ्याच त्यांनी पदं या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून भूषवलेली आहेत। परंतु शिवसेना ज्या वेळेस रिंगणात उतरते त्या वेळेस शिवसेनेला गरज असेल त्या वेळेस
असं नेतृत्व पुढे येत असतं आणि ते भाईंच्या रूपाने पुढे आलं आणि या पंचायत समितीसाठी पुन्हा एकदा भाईंच्या रूपाने या निवडणुकीला सामोरं जात आहेत। यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला चांगलं योगदान खालापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी लाभणार आहे। यरंबुवांचा राजकीय अतिशय चांगल्या पद्धतीचे दांडगा अनुभव या ठिकाणी आपल्याला कामी येणार आहे आणि म्हणून या आतकरगाव जिल्हा परिषद गणातून पंचायत समिती दोन्ही गणातून हे तिन्ही उमेदवार मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून येतील हा पूर्णपणे आत्मविश्वास आम्हाला आहे। आम्हाला खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचा या आतकरगाव जिल्हा परिषद वॉर्डचा एक चांगल्या पद्धतीचा विकास खालापूर तालुक्याचा या ठिकाणी करायचा आहे। आतकरगाव जिल्हा परिषद असेल, सावरोली जिल्हा परिषद असेल, या दोन्ही गणातून शिवसेनेचे उमेदवार या निवडणुकीला सामोरं जात आहेत। शिवसेनेचे आणि भारतीय जनता पार्टी RPI अशी महायुती एकत्रपणे या निवडणुकीला सामोरं जात असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये आहे आणि ज्या पद्धतीचा विकास या मतदारसंघामध्ये आतापर्यंत आम्ही उभा केलेला आहे, या विकासाच्या बलावर या मतदारसंघाची खालापूर तालुक्यातील सुज्ञ जनता हे या महायुतीलाच या ठिकाणी मतदान करतील। आणि 7 तारखेला माझ्या एका कार्यकर्त्यांनी मला पर्सनली आता मंदिरात या ठिकाणी सांगितलं की आतकरगाव जिल्हा परिषदमध्ये जवळजवळ 2500च्या फरकाने नरेश पाटलांच्या सुनबाई निवडून येतील असा आत्मविश्वास मंदिरामध्ये त्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। एवढा आत्मविश्वास कार्यकर्त्यांना या ठिकाणी आपल्या सगळ्याच उमेदवारांना या ठिकाणी आहे। मी आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ होत असताना ज्या पद्धतीचं राजकारण या संपूर्ण आतकरगाव जिल्हा परिषद वॉर्डमध्ये सुरू झालेलं आहे, अतिशय कूटनीतीचं राजकारण त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। चुकीच्या पद्धतीचं राजकारण करण्यासाठी राष्ट्रवादी त्या ठिकाणी पुढे आलेली आहे, परंतु या ठिकाणचा असणारा शिवसैनिक आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अतिशय सक्षमपणे या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत आणि मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की या निवडणुकीमध्ये 7 एप्रिलला जे मतमोजणी होणार आहे याच्यामध्ये हे तीनही उमेदवार आतकरगाव जिल्हा परिषदचे आणि पंचायत समिती गणातील उमेदवार हे भरघोस मताने या ठिकाणी निवडून येतील हा आत्मविश्वास आम्हाला या ठिकाणी आहे। आणि आपल्या सगळ्यांचाच या ठिकाणी या माध्यमातून आतकरगाव जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा या ठिकाणी फडकणार आहे। यासाठी आपण सगळ्यांनी जोरात आजपासून कामाला लागायचं आहे। आपण चांगला प्रचार या माध्यमातून सुरू ठेवायचा आहे। हा टेम्पो आपण कमी पडून देऊ नका, सातत्याने संपर्क ठेवा, सातत्याने बैठकांचं सत्र सुरू करा, कारण आपल्याला या माध्यमातून रायगड जिल्हा परिषदवर रेश्मा राजेश पाटलांच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी पाठवायचेच। भाई शिंदे पंचायत समितीला आपण त्या ठिकाणी निवडून येणार आहेत आणि यांना सगळ्यांना मदत करण्यासाठी यरंबुवांची सुनबाई असेल यांना आपण प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी धनुष्यबाण या निशाणीसमोरलं बटन दाबून त्यांना मदत करावी असं जाहीर आव्हान सगळ्यांना या ठिकाणी करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।